भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले। 19 मार्चला दोघेही परतले। बोईंग स्टारलाइनरनं गेल्या वर्षी दोघेही 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेले आणि तांत्रिक बिघाडांमुळे तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकातच अडकले। म्हणजे दोघांनीही 8 दिवसांव्यतिरिक्त 278 दिवस अधिक काम केलं। त्यामुळे सध्या प्रश्न उपस्थित झालाय तो या दोघांना वेतन किती मिळणार, त्यांना ओव्हरटाइम मिळणार का? आणि हा प्रश्न जेव्हा अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला तेव्हा ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात या ग्लोबल रिपोर्टमधून। 19 मार्च रोजी फ्लोरिडाच्या समुद्रात ड्रॅगन कॅप्सूल उतरलं। याच यानातून क्रू 9चं पथक दाखल झालं। यात अर्थातच भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरही होते। 9 महिन्यानंतर ते परतले होते। 5 जून 2024 रोजी 8 दिवसांच्या मोहिमेसाठी दोघे बोईंग स्टारलाइनर यानानं अंतराळ स्थानकात पोहोचले होते। म्हणजे कमी खर्चात अंतराळ प्रवासाच्या या मोहिमेसाठी त्यांचे कामाचे दिवस ठरले होते ते 8। मात्र त्यांचा मुक्काम लांबला तो तब्बल 278 दिवस अधिक। त्यामुळे त्यांना आता वेतन कसं आणि किती दिलं जाणार याची उत्सुकता होती। मात्र अशा कोणत्याही मोहिमेअंतर्गत कोणताही वाढीव भत्ता नासाकडून दिला जात नाही। यावरच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रस्ताव दिलाय। ओव्हल कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर ते म्हणाले, तुम्ही ज्या 2 अंतराळवीरांना नुकतंच पृथ्वीवर आणलं त्यांना ओव्हरटाईम मिळाला नाहीये। त्यांना $5 इन्सिडेंटल मिळतात, म्हणजेच त्यांना $1430 अतिरिक्त मिळणार आहे। आता यात तुमचं प्रशासन काही करणार आहे का त्यांच्यासाठी? मला याबद्दल कुणी काहीच सांगितलं नाही। मला मात्र हे करायचं असेल तर मी माझ्या खिशातूनही पैसे द्यायला तयार आहे। यातून समाधान होत असेल तर मी पैसे देईन। त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्यापुढे हे काहीच नाही। नासाचे अंतराळवीर हे फेडरल कर्मचारी असतात, म्हणजेच त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्य पगार दिला जातो। मात्र वाढलेल्या मोहिमांसाठी त्यांना काही अतिरिक्त भत्ता वगैरे दिला जात नाही। यात ओव्हरटाईम, सुट्टीच्या दिवशी काम करणं किंवा शनिवार रविवारी काम करणं यासाठी वेगळे पैसे दिले जात नाहीत। तसंच अंतराळात प्रवास करणं हेही या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचाच एक भाग असतो। मात्र नासा अंतराळवीरांचा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च भागवते। दैनंदिन खर्चासाठी त्यांना अतिरिक्त $5 दिले जातात। त्यांना इन्सिडेंटल म्हटलं जातं। विल्यम्स आणि विल्मोर यांनी अंतराळात एकूण 286 दिवस घालवले, तेव्हा त्यांना प्रत्येकी $1,22,980 अधिक दिले जातील। शिवाय दोघांचा 9 महिन्यांचा पगारही आहेच। हा पगार 81,69,861 ते $1,05,91,115 दरम्यान आहे। मात्र या व्यतिरिक्त इतर ओव्हरटाईम वगैरे मिळत नाही। हे ऐकल्यानंतर हे काही पुरेसं नाही असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही वाटतंय, म्हणून ते स्वतः पैसे द्यायला तयार आहेत। तुम्ही ज्या 2 अंतराळवीरांना नुकतंच पृथ्वीवर आणलं त्यांना ओव्हरटाईम मिळाला नाहीये। त्यांना $5 इन्सिडेंटल मिळतात, म्हणजेच त्यांना $1430 अतिरिक्त मिळणार आहे। आता यात तुमचं प्रशासन काही करणार आहे का त्यांच्यासाठी? मला याबद्दल कुणी काहीच सांगितलं नाही। मला मात्र हे करायचं असेल तर मी माझ्या खिशातूनही पैसे द्यायला तयार आहे। यातून समाधान होत असेल तर मी पैसे देईन। त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्यापुढे हे काहीच नाही। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा एलॉन मस्क यांचे आभार मानले। त्यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून क्रू 9ला आणण्यात आलंय। त्यामुळे अडकलेली ही मोहीम मस्क यांच्यामुळे पूर्ण करता आली असं ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यातच सध्या टेस्लावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी पुन्हा नाराजीही व्यक्त केली आहे। यासाठी आपण एलॉन मस्क यांचे आभार मानले पाहिजेत। ते दोघं तिथे बराच काळ अडकले असते। अंतराळवीर 9-10 महिने अंतराळात अडकले तर त्यांच्या शरीरावर हळूहळू परिणाम होऊ लागतो। समजा आपल्याकडे तेवढा वेळ राहिला नसता तर, आणि जर मस्क नसते तर त्यांना तिथून कोणी सोडवलं असतं? मस्क यांचे खरंच आभार, कारण सध्या मस्क हे विचित्र स्थितीतून जात आहेत। त्यांच्याबरोबर काही जण अतिशय वाईट वागत आहेत। मी तुमच्या कार्यक्रमांमधून, बातम्यांमधून हे सगळं पाहतोय। अशा लोकांवर कारवाई केली जाणार आहे। त्यांना 20 वर्षाची शिक्षाही होऊ शकते। त्यांना कोणतीही दया माया दाखवली जाणार नाही। असा कडक इशारा देतानाच ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्याबाबतची सहानुभूतीही व्यक्त केली आहे। दरम्यान 19 मार्चला दोन्ही अंतराळवीर परतल्यानंतर जगभरातच त्यांच्या पुनरागमनाचा जल्लोष दिसला। आता या दोन्ही अंतराळवीरांसमोर पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचं आव्हान असणार आहे। दोन्ही अंतराळवीर 60च्या जवळपास आहेत।
त्यामुळे आता ते 9 महिन्यानंतर बदललेल्या वातावरणाला कसा प्रतिसाद देतात, त्यांना इतर काही समस्या उद्भवतात का, यासाठी त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवली जाणार आहे. मात्र अशातच ट्रम्प यांनीही या दोन्ही अंतराळवीरांचं कौतुक केलंय. त्यामुळे खरंच त्यांना ते काही विशेष सेवा पुरस्कारानं किंवा अगदी स्वतःच्या पैशातून अतिरिक्त भत्ता खरंच देतात का, याची उत्सुकता मात्र लागलीय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.